नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. तो सगळ्यांचं या ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेकी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर बरीच माहिती तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ती माहिती म्हणजे काय, सो ते आता आपण जाणून घेऊया. तो वेलकम यू ऑल. आता या सेशनमधून बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं पण मिळणार आहेत. हा सेशन अटेंड करणाऱ्या लोक आहेत त्यांना मे बी तुमच्या पर्सनल आणि स्पिरिच्युअल लाईफमध्ये जर ग्रोथ हवी असेल तर तुम्ही इथे असणार आहात. तुम्हाला जर तुमच्यावर काही प्रेशर असेल, काही इमोशनल इम्बॅलन्स झालेला असेल, काहीतरी डिप्रेशनमध्ये तुम्ही गेलेला असाल, काहीतरी विचार करताय वारंवार, निगेटिव्हिटी आहे तुमच्यावर, तर येस डेफिनेटली हा सेशन तुमच्यासाठी आहे. ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, अमेझिंग, त्यांच्यासाठी हा सेशन आहे. त्याचबरोबर याच फील्डमध्ये काहींना जर करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन आहे. ओव्हरऑल सगळ्याच लोकांसाठी हा सेशन आहे. फक्त तुम्ही कमिटेड असणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही कमिटमेंट देत नाही कोणा व्यक्तीला, कोणा कामाप्रती, तर त्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलेच रिझल्ट मिळत नाही. आणि त्यासाठी तुमचं डेडिकेशन तेवढंच महत्वाचं मेजर रोल प्ले करतं. ठीक आहे, सो आता आपण पुढे बघूया. आता या सेशन मधून तुम्हाला काय मिळणार आहे, तर रेकॉर्डिंग मिळणार आहे. कारण आय नो दॅट बरीच लोक वर्किंग आहेत, सो त्यांना रेकॉर्डिंग दिलं जाणार आहे. 7 दिवसांचा आपला हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला अटेंडमेंट दिलं जाणार आहे. त्या सेशनचे व्हिडिओ संध्याकाळपर्यंत तुम्हाला ग्रुपवर मिळणार आहेत. कारण माझे लागोपाठ सेशन सुरू असतात, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लगेचच नाही मिळणार. संध्याकाळी 7 किंवा 8च्या दरम्यान तुम्हाला ते मिळतील. त्याचबरोबर लेवल 1चा सेशन ऐकल्यानंतर जर तुम्हाला आवडला, तुम्ही प्रॅक्टिस केलात त्याची आणि तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले, तर डेफिनेटली लेवल 2 आणि लेवल 3 या पुढील कोर्ससाठी तुम्ही एनरोलमेंट करू शकता. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाहीये किंवा फोर्स तुमच्यावर केला जाणार नाही. ही सर्वस्वी तुमचा डिसिजन असणार आहे. सो इथपर्यंत क्लिअर. त्यामुळे मी सेशन अटेंड करू की नको बद्दल आता सगळी मिसअंडरस्टँडिंग दूर झाली तुमची. ओके, तुम्हाला इथे 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाही. क्लिअर? ओके. फक्त तुम्हाला काय इन्व्हेस्ट करायचंय, तुमचा रोजचा 1 तास. तो रोजचा 1 तास इन्व्हेस्ट करण्यासाठी कोण कोण रेडी आहे, त्यांनी फक्त मला थंब दाखवायचंय. येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, चलो. आणि ऍक्टिव्हिटी मी सांगते ते करावं लागणार तुम्हाला, कारण नुसतं बसण्याचा हा सेशन नाहीये. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं एनरोलमेंट दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे? येस, चलो, थँक्यू सो मच. सो नेक्स्ट आपण बघूया. येस, मी स्वामींना मानते, सो स्वामींचा आशीर्वाद घेऊन मी कोणतंही काम करते. आज पण आपण स्वामींना नमस्कार करून पुढे जाऊया. येस, आता तुम्हाला समोर काय दिसतंय बरं? कोणती इमेज आहे? कोणती इमेज आहे? रिलेट करा. ही कोणाशी रिलेट करताय तुम्ही? येस, चॅट बॉक्समध्ये मला मेसेज करा. ही जी इमेज आता तुम्ही पाहिलात ती कोणाशी रिलेट करताय? येस, बऱ्याच लोकांचे आन्सर आलेले आहेत. मी. येस, आपल्यासाठी. कारण ही एक स्त्री आहे, ती अष्टपैलू जीवनरूपी एक शक्ती आहे. बरोबर ना? जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आहे ना सगळ्यांमध्ये? आता सुद्धा इथे जे 1 तास तुम्ही आरामात बसलेला आहात, असेच बसलेला आहात का? ऑब्व्हियसली नाही. सकाळी 5 वाजल्यापासून काहींचा दिवस चालू झाला असेल, काहींचा 4 वाजता, काहींचा 6 वाजता. आणि ते जे कामाचं लोड असतं ते सगळं आवरता आता कुठेतरी जाऊन थोडीशी उसंत मिळालेली आहे. येस ओर नो? राईट? कोण आहे का? माझ्याकडे खूप साऱ्या बायका आहेत. ते तर इथे लोक आलेले नसतील एक्झॅक्टली. ओके, सो आता आपण बघूया. सो सगळ्यांना पुन्हा एकदा या सेशनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना माझा आत्मा नमस्ते. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो आज इथे आपण सगळे या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होण्यासाठी जमलेलो आहोत. आणि ही ऊर्जा, ही डिवाइन एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा कसं कार्य करते ते जाणून घेण्यासाठी तुम्ही सगळे इथे आलेला आहात. राईट? तर तुमच्या सगळ्यांचंच या रेकीमय प्रवासामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जसं आता आपण एक इमेज पाहिलं, त्या इमेजमध्ये आपण बघितलं की एक स्त्री
जिचं व्यक्तिमत्व कसं आहे, अष्टपैलू जीवनरूपी शक्ती जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून मी प्रश्न विचारला, ही कोण आहे? तर ज्यांनी आन्सर दिलं मी, त्यांनी खरं ओळखलं की ही मीच आहे, म्हणजे आपण सगळेच आहोत. सो स्त्री एक अशी शक्ती आहे की तिला रोज वेगवेगळी रूपे साकारावी लागतात. आपल्या घरामध्ये एक प्रेमळ आई म्हणून, बरोबर, आपल्यावर प्रेम करते, बहीण म्हणून आपल्याला समजावते, प्रसंगी आपल्याला दम देते, पत्नी म्हणून आपली सोबत करते आणि एक मुलगी म्हणून आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करते. असे वेगवेगळे व्यक्तिमत्व तिला साकारावे लागतात. तो तिचा प्रवास चालू होतो किचन पर्यंत पासून आणि संपतो सुद्धा किचन पर्यंत. राईट? मग आता काय? कारण सकाळी ती एक छान अन्नपूर्णा असते. दुपारी ऑफिसमध्ये ती एक छान इफिशियंट एम्प्लॉई म्हणून काम करते. त्यानंतर घरी आल्यानंतर मुलांचा अभ्यास म्हणा, एक उत्तम आई म्हणा, एक उत्तम अन्नपूर्णा म्हणा, एक पत्नी, एक मैत्रीण, असे वेगवेगळे रोल तिला प्ले करावे लागतात. आता हे सगळ्यांच्याच बाबतीत, मी आता फक्त इथे लेडीजचं उदाहरण दिले. पुरुष सुद्धा अशाच प्रकारे सगळी कामं करतात. काही पुरुष करतात, काही नाही करत. पण ते सुद्धा काही साधारण काम करत नाही. आपल्या संसारासाठी दोघं खूप छान पद्धतीने काम करीत असतात. थोडक्यात काय, तर एका हातात घराच्या जबाबदाऱ्या ती पेलते आणि दुसऱ्या हातात आपलं फ्युचर, आपलं करिअर घडवत असते. आणि हे सगळं करता करता तिच्या चेहऱ्यावर कधीच तुम्हाला उदासीनता दिसते का? नाही. ट्रेनमध्ये 10-10 तास, 8-8 तास काम केल्यानंतर ट्रेनमध्ये प्रवास करताना सुद्धा ती अक्षरशः दमते. पण घरी आल्यानंतर आपल्या मुलांना पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपोआप निर्माण होतं. तर ती एनर्जी येते येते कुठून? सो हे डेडिकेशन, हे कमिटमेंट, हे सगळं तिच्या चेहऱ्यावर जे झळकत असतं ते येते कुठून? तर तिच्या सेल्फ कॉन्फिडन्स मधून, तिच्या जबाबदाऱ्यांमधून, तिच्या स्वप्नांमधून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. सो हे सगळं आता आपण पाहिलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. या सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्या रेटता रेटता स्वतःशी कधी बोललात शेवटचं? चला, सांगा बरं मला. स्वतःशी सेल्फ टॉकिंग, स्वतःशी कधी बोललात? स्वतःवर कधी प्रेम केलात शेवटचं? स्वतःला बराच वेळ दिला, केव्हा दिला? येस. रिप्लाय द्यायचे मला चॅट बॉक्समध्ये. स्वतःशी केव्हा बोललात? स्वतःला केव्हा ओळखलात? स्वतःवर केव्हा प्रेम केलात? लॉंग बॅक. ओके. बऱ्याच लोकांचे आन्सर आहेत लॉंग बॅक. आठवत पण नाही. व्हेरी गुड. काही म्हणतात रोजच. व्हेरी गुड. याचा अर्थ आपण आपल्यामधल्या एक छान सुंदर अशा व्यक्तीशी बोलणं टाळलंय. येस ओर नो? बरोबर ना? मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय? जसं की आपण आपली फोर व्हीलर गाडी घेतो, त्याचं सर्व्हिसिंग गरजेचं असतं. फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, आपण आपल्या घराची साफसफाई करतो. ती साफसफाई करणं गरजेचं आहे. बरोबर? येस ओर नो? घरामध्ये रोज झाडलोट करतो ना, की असं कधी होतं, आज कंटाळा आला, 4 दिवसानंतर झाडू मारते. होतं का? मग आपल्या या मेंदूची साफसफाई, याचं सर्व्हिसिंग आपण कधी केलंय का? आठवा बरं, शेवटचं क्लिन्झिंग कधी केलंय? क्लिन्झिंग करण्याची गरज काय आहे? बरेच निगेटिव्ह थॉट्स आहेत, दुश्मनी आहे, लोकांबद्दल विचार आहेत, संसाराबद्दल विचार आहेत, फ्युचरबद्दल विचार आहेत. मग एवढे सगळे थॉट्स 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 असताना तिथे पॉझिटिव्ह थॉट्ससाठी जागा आहे का? शोधा बरं. स्पेस आहे का? मग आज आपण तो स्पेस क्लीन्स करूया सगळ्यांनी आणि एक प्रॉपर जागा क्रिएट करूया तिथे. पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यासाठी सगळे रेडी आहात? जी लोक रेडी आहेत त्यांनी मला एक हँड दाखवायचंय. त्यांच्यासाठी हा सेशन आहे. ओके, चलो, व्हेरी गुड. चलो, सो गेट रेडी. आता बघा, हे का करणं गरजेचं आहे ते आपण आधी जाणून घेऊया. क्लिन्झिंग याला म्हणतात आपलं क्लिन्झिंग. मग हे क्लिन्झिंग इमोशनल असेल, हे क्लिन्झिंग बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे, ते आता आपण बघूया. आता तुमच्या समोर 2 ग्लास ठेवलेले आहेत.
एक स्वच्छ पाण्याने भरलेलं आहे आणि एक पाण्यानेच भरलेलं आहे पण त्याच्यामध्ये डस्ट आहे, ते अशुद्ध पाणी आहे. आता सपोज मला या पाण्यामध्ये मी हे शुद्ध पाणी टाकलं तर काय होणार आहे? ते तसंच घाण राहणार आहे. शुद्ध होणार आहे का? नाही. मग आता तुम्ही जे इथे बसलेला आहात, मे बी आपल्या बॅक ऑफ द माइंड मध्ये काहीतरी थॉट चालू असतील, काहीतरी विचार आहे. माझं जेवण झालंय काय, माझा मुलगा क्लासवरून आलाय काय, माझ्या ऑफिसमध्ये मिस्टर जेवलेत का, किंवा फलाना फलाना काही निगेटिव्ह थॉट्स असतील. तर मी कितीही बोंबलली तरी तुमच्यापर्यंत ते जाणार आहे का? सो आज आपल्याला स्वतःचं क्लिन्झिंग करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. रेडी आहात सगळे? ओके. हे क्लिन्झिंग तुमचं स्वतःचं असणार आहे आणि ते तुम्ही स्वतः करायचंय. कारण जी गोष्ट आपण स्वतः करतो स्वतःसाठी ना, त्याचे मल्टिपल रिझल्ट आपल्याला मिळतात. ओके. सो येस, गेट रेडी. एक आता प्रॅक्टिकल करूया आपण सगळ्यांनी. एक ब्लँक पेज काढायचे तुम्ही सगळ्यांनी, तुमच्या समोर ठेवा आणि एक पेन घ्या. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काहीतरी दुःख आहे, काहीतरी कटुता आहे, कोणाबद्दल राग आहे, बरोबर ना? कोणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं, एखाद्या व्यक्तीमुळे आपलं आयुष्य बर्बाद झालेलं असतं. सो त्या सगळ्यांबद्दल आपण राग राग किंवा द्वेष निर्माण करतो. मग अशा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही व्यक्ती असतात. माझ्या आहेत तशी तुमच्या पण असतील, आहेत ना? येस ऑर नो? हं. आपल्या प्रत्येकाच्या असतात. पण नंतर आपण त्यांना काय करायचं हे प्रत्येकावर अवलंबून असतं. सो अशा सगळ्यांच्या आयुष्यात असणाऱ्या लोकांची एक तुम्ही लिस्ट तयार करायची आहे, जी तुमच्या आयुष्यात जीवनामध्ये आता आहे. चलो राईट डाऊन. की ज्यांचं नाव काढलं तरी सुद्धा तुम्हाला राग येतो, अशा लोकांची एक लिस्ट तयार करा. त्यांना आपण म्हणूया ब्लॉक लिस्टेड लोक किंवा ब्लॅक लिस्टेड लोक किंवा निगेटिव्ह लोक, व्हॉट एव्हर, काही नाव द्या त्यांना तुम्ही. एक 2 मिनिटं देते तुम्हाला, सगळ्यांनी नावं लिहायची. किंवा त्यांना तुमचं एनिमीज म्हणा, दुश्मन. ओके, चला झालं. डन. येस. आता मला फक्त तिकडून तुमचे फिंगर्स दाखवा. किती आहेत तुमचे एनिमीज? बोटावर मोजण्या इतपत असेल तर फिंगर दाखवा. बोटावर मोजण्या इतपत नसतील तर चॅट बॉक्समध्ये मला तो नंबर सांगा. ठीक आहे. चलो फास्ट. ओके, काहींचे मला दिसत आहेत. 1, 4, 5, 2, 3. ओके ओके ओके. आणि ही खिडकी तर पूर्णपणे बंदच आहे, यांना काही गरज नाही मला असं वाटतं. ओके. ठीक आहे. हं. हा. आता हा राग किती वर्षांपासून आहे? ही दुश्मनी किती वर्षांपासून आहे ते पण मला सांगा. चॅट बॉक्समध्ये मेसेज फास्ट. फास्ट फास्ट फास्ट. किती वर्षांपासून राग आहे, किती वर्षांपासून दुश्मनी आहे? 11 वर्ष, 6 महिने, 10 वर्ष. ओके. फास्ट. एवढी सारी लोक आहेत इथे. 7 इयर्स, 5 इयर्स, 15 इयर्स, 10 इयर्स. ठीक आहे, चलो. बरं. आता मी एक प्रश्न विचारते, काही ना मी अनम्यूट करते हा, त्याने आन्सर द्यायचे. 15 वर्षांपासून कोणाला आहे त्याने हँड रेस कर. 15 इयर्स. उज्ज्वला चव्हाण. मॅडम याचा किती त्रास होतोय तुम्हाला? मला त्रास खूप होतो, पण मध्ये मी एक हे सुरू केलं की नाही भलं नाही, कर. माझ्या फक्त प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्हाला किती त्रास होतोय? भरपूर होतो. भरपूर होतोय. आणि ते त्याच्यातून तुम्हाला सोल्युशन हवंय, लगेच इमिजिएट तो त्रास कमी करायचा आहे. हो, एक एक व्यक्ती असं आहे की ते मी विसरू पण शकत नाही. मी ओके. खूप माफ कर, ते त्या माफ कर. नाही, तो पुढचा प्रश्न आहे. मला आता फक्त मी प्रश्न विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या. येस. आणखीन कोण आहे? 15 वर्ष आहे की किंवा 10 वर्ष आहे? येस. फास्ट. आणि ऍक्सेप्ट करायचे.
ज्या लोकांना इथे रिझल्ट पाहिजे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे आहे व्हॉट एव्हर ते ऍक्सेप्ट करायला शिका पहिले ऍज इट इज. येस, कोण आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष हा त्रास आहे किंवा 15 वर्ष आहे. प्रणाली कुठे आहेत बरं, मला दिसत नाहीये. हँड रेस करा म्हणजे मला दिसेल, इमोजीवाला हँड. थोडस फास्ट. हा, उषा एम, बोला. किती वर्ष आहे? 12 वर्ष तरी आहेत. 12 वर्ष. त्याचं दुःख आहे तुम्हाला? खूप जास्त, म्हणजे मला फक्त खूप त्रास होतो. त्यांची नावं घेतली, काय त्याचे काय लोक त्रास दिसले, होते तुम्हाला आता? म्हणजे मला खूप चिडचिड होते, असं डोकं बधीर होतं. आणि ज्या आणि व्यक्तीबद्दल हे दुःख तुम्ही बाळगून बसलाय ती व्यक्ती सुखी हं, आहे? हो खूप सुखी आहे? हो, म्हणजे त्यांना काही फरक नाही पडत, ते वाईट वागले त्याचं हा, काही, येस त्यांना येस काहीच येस नाही. हेच मला हवं होतं. म्हणजे त्यांना काय फरक पडत नाही, फरक कोणी लागून घेतलाय? मी. कारण ते दुःख मी 29 वर्ष माझ्या जवळ अगदी जपून ठेवलंय. येस ऑर नो? मग हे चुकी कोणाची आहे, त्या व्यक्तीची की तुमची? मी तर म्हणेन तुमची चुकी आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला तो विसरला, पण ते दुःख कवटाळून कोण बसलंय? तुम्ही बसलाय. मग मला सांगा, एक दुःख कवटाळून ऑलरेडी तुम्ही बसलेला आहात, मग तिकडे दुःखच दुःख आणखी येणार की आणखीन सुख किंवा आणखीन आनंदाच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे? येस, प्रश्नाचा आन्सर द्या मला. दुःखच येणार आहे. आणि त्याने काय होतं, त्या सगळ्या टेन्शनने ना आणखी आपल्याला वेगवेगळे आजार पण होतात, त्रास पण होतो बरं त्याचा. मॅडम, मी तर म्हणते तुम्ही मला प्रश्न पण विचारताय, माझ्याकडून उत्तर पण घेताय आणि सोल्युशन पण हो. तुम्हीच देताय मला. हम्म. बट मला कळत नाही की म्हणजे काय होतं, कधी ती व्यक्ती समोर आली की तिचं नाव निघालं तर आपण ओके. कसं रिॲक्ट म्हणजे करायचं. कुठेतरी असं तो होतंय राग. की आपल्याला कळतंय पण वळत नाही. इथपर्यंत आलात तुम्ही, करेक्ट? आता आपण प्रॅक्टिकली आणि सायंटिफिकली बघूया की असं का होतं. रेडी आहात? ओके, आता आपण बघूया. सो बघा, आपला कर्माचं गाठोडं जेवढं मोठं असेल, मे बी तेवढंच दुःख आपल्या आयुष्यामध्ये या लाईफमध्ये, पास्ट लाईफमध्ये आपण काय केलंय, आय डोंट नो, वी डोंट नो. कोणाला माहिती आहे का? नाही, कोणालाच माहित नाही. कारण पास्ट लाईफ मधल्या आठवणी कोणाच्या लक्षात राहत नाही. तसं देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे की पास्ट लाईफ मधलं काहीच लक्षात ठेवायचं नाही. सो आपल्याला असं वाटतं मी खूप छान आहे, मी आता खूप छान वागतेय, सगळ्यांची चांगलं बोलते, पण समोरची माणसं मला फसवतात. याचं रिझन काय आहे? मे बी मागच्या जन्मातलं आपलं जे गाठोडं असतं ना, पाप कर्माचं पुण्याचं, ते कुठेतरी मोठं असेल. आणि त्यामुळे गेल्या जन्मात ज्या ज्या लोकांना आपल्याला फसवलेलं आहे ती लोक या जन्मामध्ये वसूल करण्यासाठी येतात आपल्या समोर. मग कोण मैत्रिणीच्या स्वरूपात, कोण हसबंडच्या स्वरूपात, तर कोणी शेजाऱ्यांच्या स्वरूपात, कोण बॉसच्या स्वरूपामध्ये आपल्याला फायर करतं, कोण आपल्याशी प्रेमाने वागतं, तर कोण आपले लाड करतं, कोण आपला राग राग करतं. मग मे बी आपली ती सासू असेल, जाव असेल, व्हॉट एव्हर. मग होतं काय की तुम्ही त्या जन्मामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला माफ केलेलं नसतं. आता हा जन्म आलेला आहे, या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला माफ केलेलं नाहीये. त्यामुळे ती एनर्जी पुन्हा पुन्हा एक्सचेंज होते तुमच्या दोघांमध्ये. आणि होतंय काय, त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये तुमचे थॉट आणि तुमच्या डोक्यामध्ये त्याचे थॉट्स, आणि हे सगळी निगेटिव्हिटी तुम्ही स्वतः ओढावून घेताय. राईट? आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये ते दुःख आहे. कारण माफ करणं आणि माफी मागणं हे ज्याला जमलं आयुष्यामध्ये तो सुखी झाला. आणि बघा, जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याकडे माफी मागायला येतो, खूप भांडलाय तुमच्याशी, खूप जोराजोरात भांडण झालंय, ओके, खूप जोराजोरात भांडण झालंय, आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात तो येऊन माफी मागतोय, आणि त्याच्या आधी तो भांडलाय म्हणून तुमच्या मनात खूप राग आहे, खूप जोराजोरात राग आहे, एवढा तिरस्कार आहे की तुम्ही झोपूच शकलात नाही त्या रात्री. आणि दुसऱ्या दिवशी तो येतोय आणि म्हणतोय मला माफ कर. तुम्ही म्हणताय काय मूर्ख माणूस आहे, काल भांडला, माझी हेल्थ खराब झाली, ह्याच्याबद्दल माझ्या डोक्यात एवढा राग राग होता, आणि आता समोर येऊन माझी माफी मागतोय. आता त्या वेळेला तुमच्या मनात काय असणार? त्याला माफ करणार की नाही करणार? कारण तो त्याने ऍक्सेप्ट केलंय माझं चुकलंय, मला माफ कर. मग आता तुम्ही माफ करणार की नाही करणार? झालं, सगळं संपलं, सगळा राग क्लिअर झाला, सगळं सगळं क्लिअर झालं, तुम्ही सुद्धा रिलॅक्स होता. हा, काय बरं वाटतंय स्वतःला माफी मागायला. येस ऑर नो? म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो किंवा माफी मागतो तेव्हा
तिथे सगळे दुरावे संपतात आणि आपल्याला रिलॅक्स वाटतं. म्हणजेच काय, तर आपण तो टॉपिक तेथेच एंड केलेला असतो आणि त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या प्रगतीसाठी आपण त्याच्यावर फोकस टाकणार असतो. सो कोणाकोणाला ही प्रगती हवी आहे त्यांनी फक्त त्यांना माफ करायचे. ज्यांना असं वाटतं की नाही मला अजूनही दुश्मनी अजून 10 वर्ष ठेवायचे, कवटाळून बसा, काही प्रॉब्लेम नाहीये मला. आणखीन 10 पटीने ते दुःख तुमच्याकडे येणार आहे. क्लिअर? येस. शिल्पा मॅडम, पटतंय की नाही पटत आहे? खूप बरोबर म्हटले. ट्रू बरोबर फॅक्ट. वाटलं? ओके. हो. ओके. चलो. सो आता आपण ते क्लिन्झिंग करूया का सगळ्यांनी? बरं, आता क्लिन्झिंग करण्याच्या आधी बेनिफिट सांगते, कारण बेनिफिट नाही सांगितलं तर माझं कोणच ऐकणार नाही, कोणच माझ्या सेशनला अटेंड राहणार नाही. येस ऑर नो? सो बेनिफिट बघूया आपण थोडेसे. चलो. तो आता माफ करणं, फॉरगिव्हनेस का करावं? एकतर फॉरगिव्हनेस म्हणजेच माफी मागितल्यामुळे किंवा माफ केल्यामुळे आपले ब्लॉकेजेस क्लिअर होतात. आपल्याला माहित नाही आपण काय केलंय, पण आपल्या शरीरामध्ये, आपल्या ऑरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या प्रत्येक सेल्समध्ये ना ब्लॉकेजेस असतात आणि ते ब्लॉकेजेस हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतात. राईट? सो त्यासाठी आपल्याला माफ करायचे. त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो ना, तेव्हा त्या निगेटिव्ह एनर्जी पासून आपण डिटॅच होतो आणि मग ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कधीच अफेक्ट करत नाही. सेकंड थिंग इज दॅट, सगळ्यात महत्वाचं माफ करण्यामागचं कारण, आपण त्या व्यक्तीच्या कर्मात अडकून राहत नाही. आपण आपला कर्म क्लीन करतो, सेफ ठेवतो. त्यामुळे त्याच्या कर्मामध्ये आपण परत परत अडकून राहत नाही. इथे एकाच जीवनामध्ये एवढ्या कटकटी, तर दुसऱ्या जन्मात कशाला रे बाबा तू माझ्या आयुष्यात येतोयस? इथेच तुझा आणि माझा विषय संपला. मी तुला माफ केलं, मी तुझी माफी मागितली, द एंड. इथे विषय संपला. पुढच्या आयुष्यामध्ये मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाही. क्लिअर? त्यासाठी माफ करायचे. आणखीन कशासाठी? येस. माफी मागितल्यामुळे पुढचं आपलं आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होते. आपला लाईफ पर्पज आपल्याला कळतो आणि येस, त्यासाठी आपल्याला या सगळ्या लोकांची माफी मागायची. त्याचबरोबर आपण ज्यांना ज्यांना त्रास दिलेला आहे त्यांना आपण माफ करायचं आहे. सो फॉरगिव्हनेस, द चॉईस दॅट फ्रीज यू. आणि हे अशी चॉईस आहे की ती तुम्हाला फ्री करते. आणि आजपासून आपण एक ठरवायचं आहे की माझ्या दुःखाला मीच जबाबदार आहे. माझं लग्न माझ्या आईने या व्यक्तीबरोबर करून दिलं आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात दुःख आलंय, त्यामुळे माझ्या दुःखाला माझ्या आईच जबाबदार आहे. हे आजपासून बोलायचं बंद. माझ्या वडिलांनी जबरदस्तीने माझं हे लग्न लागून दिलं म्हणून, नाहीतर माझं एका छान मुलावर प्रेम होतं. हे सगळं होतं जर तरच्या गोष्टी आहेत, कारण तुमच्या नशिबात तीच व्यक्ती आहे. त्यामुळे आपलं दुःख, आपली जबाबदारी हे आजपासून स्वीकार करण्यासाठी तुम्ही सगळे रेडी आहात का? येस. कोण कोण रेडी आहे? तुमचं दुःख तुमचंच आहे हे स्वीकारण्यासाठी त्यांनी हँड रेज करा. ऍक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी. स्वतःच्या जीवनातली रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्सेप्ट करा. कारण या युनिव्हर्सने योजनापूर्वक, प्लॅनिंग पूर्वक तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख दिलेलं आहे. एकतर विचार करा, दुःख का दिलेलं असेल? बरं, मी एक एक्सपिरियन्स सांगते, एक्झाम्पल सांगते. आपल्या आयुष्यात जोपर्यंत काही दुःख येत नाही ना, तोपर्यंत आपण असे धीट बनत नाही, स्ट्रॉंग बनत नाही. आणि जेव्हा दुःख येतात एका मागोमाग एक, तेव्हा एकतर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स जो आधी नव्हता तो कुठून ना कुठून तरी येतो आणि जमा होतो. त्यानंतर आपण ऍक्शन घ्यायला शिकतो, आपण अगदी स्ट्रॉंग होतो. आणि म्हणूनच दुःख कोणाच्या आयुष्यामध्ये येतं? ज्यांना या युनिव्हर्सने काहीतरी प्लॅनिंग पूर्वक मोठा रोल दिलेला असतो, म्हणजे त्यांच्या नशिबामध्ये काहीतरी चांगलं येणार असतं ना, त्यांच्या आयुष्यामध्ये. अदरवाईज छोट्या छोट्या प्रसंगामध्ये घाबरणारी, गप्प राहणारी, आजारी पडणारी माणसं अनेक आहेत ना. आता पण बघा, जरासं डोर वाजलं तरी कितीतरी लोक घाबरतात. अरे बापरे, मी घाबरली. असे कितीतरी लोक आहेत, भित्री लोक कितीतरी आहेत. मग तुमच्याच आयुष्यामध्ये हे सगळं का? कारण आपल्या योजनांपेक्षा त्यांच्या योजना, परमेश्वराच्या योजना खूप खूप अमेझिंग असतात. त्याचं आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच त्याच्या प्लॅनिंगवर विश्वास ठेवा. येस, डेफिनेटली तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. समथिंग इज बेटर, आतापेक्षा बेटर. पण त्यासाठी परमेश्वर असा कुठल्याही लोकांना अलाव करतो का? नाही.
त्यासाठी पहिली तुमची परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालात तर पुढची स्टेप तुम्ही घेता. येस ऑर नो? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस. आता आपण आपलं क्लिन्झिंग करूया. क्लिन्झिंग करण्यासाठी सगळे रेडी आहात? चलो. ज्यांचा चष्मा आहे त्याने 2 मिनिटं काढून ठेवायचे. ओके, चलो गेट रेडी. इथे ज्यांचं क्लिन्झिंग होईल त्यांचं क्लिन्झिंग खूप छान पद्धतीने होणार आहे. फक्त व्हिडिओ ऑन करा. ज्यांना ज्यांना करायचंय त्यांनी. ठीक आहे, चलो. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय सगळ्यांनी. बरं, बेनिफिट कळले सगळ्यांना म्हणून आपल्याला माफ करायचंय. ओके, क्लिअर झालं की नाही अजून मला सांगा. की नाही बाबा मॅडम मला तुमचं काहीच पटलं नाहीये. काही म्हणता तुम्ही, तुम्हाला दुःख नाहीये म्हणून असं बोलताय. असं कोण आहे का? क्लिअर सगळ्यांचं? ओके, चला आता आपण पुढे जाऊया. बरं, एक उदाहरण सांगते म्हणजे आणखीन क्लिअरिटी येईल तुमच्याकडे. कोणाचा क्लिअर नाही अजून त्यांनी मला सांगा. त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की नाही मॅडम मला नाही पटलं. येस क्लिअर. ओके, येस क्लिअर क्लिअर क्लिअर. हा, आहे का कोण? असेल तर मग मला सांगा, आणखीन छान उदाहरण देते तुम्हाला. क्लिअर. ओके, तरी पण एक उदाहरण देते. चल, मे बी इथे कोण ऍक्सेप्ट करत नसेल, सो एक सांगते तुम्हाला. ओके, सरला म्हणतात क्लिअर. ज्यांचं क्लिअर नाही ना तशाच पैकी एक व्यक्ती एका गुरुंकडे जाते आणि म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मला ज्यांनी ज्यांनी दुःख दिलेलं आहे त्यांना मी माफ करू शकत नाही. सो त्यांच्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. गुरु म्हणतात त्यांच्यासाठी मी काय उपाय सांगणार तुला? एकतर तू माफ कर त्यांना आणि त्याच्यातून बाहेर पड. ते म्हणतात मी नाही माफ करू शकत. ते म्हणतात चालेल ठीक आहे, मग तुझं जेवढं गाठोडं मोठं तेवढं तुला त्याचा मनस्ताप होणार आहे. मग त्याच्यातून मला काहीतरी मार्ग द्या. मग ठीक आहे, किती लोकांशी तुझा वाद आहे? 20 लोक आहेत. ठीक आहे, मग तेवढे 20 मोठे मोठे बटाटे घेऊन ये तू. बरं ठीक आहे, मार्केटमध्ये जातात, 20 बटाटे घेऊन येतात मोठे मोठे. गुरुजी आता काय करायचं? त्या बटाट्यांवर त्यांची नावं लिही, जसं की आता मी तुम्हाला लिहायला सांगितली. राईट, सगळ्यांनी लिहिली ना? ओके, ती नावं लिहून घ्या. नावं लिहिली. आता हे बटाटे, ही बटाट्यांची पिशवी तुला सगळीकडे कॅरी करायची. कुठे कुठे? सगळीकडे. म्हणजे कुठे? जिथे जिथे तू जाशील तिथे. ऑफिसमध्ये, घरामध्ये, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, प्रवासामध्ये, सगळीकडे. तर म्हणे ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही जर मला याच्यातून सोल्युशन मिळत असेल तर. ओके, 3-4 दिवस सुरुवातीचे गेले. 10वा दिवस आला. अरे बापरे, आता खूप अडचण व्हायला लागली या पिशवीची, कुठे कुठे कॅरी करणार. 15 दिवस होऊन गेले. आता मात्र त्या पिशवीमधले जे काही बटाटे होते ते सडू लागले, त्याच्यातून उग्र वास यायला लागला आणि त्यानंतर अक्षरशः त्याच्यामध्ये अळ्या पडायला लागल्या, किडे पडायला लागले. अरे बापरे बापरे, इम्पॉसिबल. आता ती पिशवी कॅरी करणं अगदी इम्पॉसिबल आहे. ती पिशवी मी आता फेकून दिली. फेकून दिली, नाईलाज म्हणून फेकून दिली. जातात गुरुंकडे. काय झालं? एवढा उग्र वास यायला लागला की मला अक्षरशः टाकावं लागलं, फेकून द्यायला लागलं. गुरुजी म्हणाले, जी निगेटिव्हिटी तू गेल्या 15 ते 20 वर्षापासून बाळगून आहेस त्याचं काय? ती तर तुझ्या शरीरात तू चालता फिरता बोलता कॅरी करतोयस, मग त्याचं काय? जर बटाट्यांचा उग्र वास येत असेल तर त्या निगेटिव्हिटीचा किती इम्पॅक्ट तुझ्या शरीरावर, तुझ्या मनावर आणि तुला भविष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी मिळणार आहेत त्याच्यावर पडत असेल. येस ऑर नो? आणि म्हणूनच ती निगेटिव्हिटी आपल्याला कायम स्वरूपी आपल्या हृदयातून, मनातून, 7 चक्रातून, ऑरामधून फेकून द्यायची आहे. सो आता क्लिअर सगळ्यांचं? येस. की आहे कोण क्लिअर? आता जर क्लिअर नसेल तर आय डोंट नो, इट्स युअर प्रॉब्लेम. ओके, चला आता आपण नेक्स्ट ऍक्शन घेऊया, प्रॅक्टिकल करूया. सगळे रेडी आहेत? ओके, कम ऑन फास्ट. सगळ्यांनी एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. डोळे बंद करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करा.
वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंड त्याला होल्ड करा. आपल्या श्वासाला होल्ड करा 2 सेकंड. नाऊ रिलीज. हळूहळू रिलीज करा. डोळे बंदच ठेवायचे. अशा व्यक्तीला आठवा किंवा तुमच्या डोळ्यांसमोर आणा ज्या व्यक्ती तुमच्या दुःखाला कारणीभूत आहेत. याच व्यक्तीमुळे माझं आयुष्य आज फार वाईट आहे, दुःखद आहे, अशा व्यक्तींना आठवायचं आहे. त्या व्यक्तीचा फोटो किंवा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. तो प्रसंग आठवा किंवा तो क्षण आठवा ज्या दिवशी तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये जबरदस्त जोरदार भांडण झालं होतं. कारण काय होतं त्या भांडणाचं ते कारण आठवा. प्रसंग आठवा. तिथे किती व्यक्ती उपस्थित होत्या त्या आठवा. राग येतोय, मनस्ताप होतोय. आता तुमच्या शरीरावरचे व्हायब्रेशन फील करा. काय आहेत व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? आनंद होतोय, दुःख होतोय, राग येतोय, चीड येतोय, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं होतंय, सुडाची अपमानाची भावना निर्माण झालेली आहे. राईट? आता आपल्याला त्याला रिलीज करायचं आहे. रिलीज करायचं आहे. रिलीज करायचंय. कारण याच दुःखातून आपल्याला अनेक हेल्थ इश्यूज होणार आहेत. आपला बीपी शूट होणार आहे, शुगर लेवल वाढणार आहे, बरेच बरेच वाईट परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर निर्माण होणार आहेत. आणि या सगळ्या त्रासापासून जर बाहेर पडायचं असेल तर एकच रामबाण उपाय, फॉरगिव्हनेस. आज आपण त्या सगळ्यांना माफ करायला शिकूया. ज्या व्यक्तीने आपल्याला प्रचंड त्रास दिलाय, प्रत्यक्षात जाऊन त्या व्यक्तीची आपल्याला माफी मागायची नाहीये, तर इथून त्या व्यक्तीला माफ करायचंय. मनापासून माफ करा. तुमचा राईट हँड तुमच्या हार्टवर ठेवायचे, हृदयावर ठेवायचे. आणि म्हणायचे, आजपासून मला दुःख देणाऱ्या सगळ्या व्यक्तींना मी अगदी मनापासून माफ केलेलं आहे, माफ केलेलं आहे, माफ केलेलं आहे. ते सगळं दुःख रिलीज करायचं. एक दीर्घ श्वास घ्या आणि एक दीर्घ श्वास हळूहळू सोडायचा आणि त्या श्वासाबरोबर ते सगळं दुःख रिलीज करायला शिकायचंय. चला चला, 1 2 3 स्टार्ट. एक दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 रिलीज करा जोरात. येस. आजपासून मी ते सगळं दुःख रिलीज केलेलं आहे. रिलीज रिलीज रिलीज. आजपासून मी माझ्या आनंदासाठी, माझ्या यशासाठी, माझ्या प्रगतीसाठी माझ्या मनामध्ये एक स्पेस क्रिएट करत आहे, वेगळी स्पेस. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आता या क्षणापासूनच मला फील होत आहे. कारण आता मला एक इनर पीस मिळालेला आहे, एक आत्मिक शांती मिळालेली आहे, जी अनेक वर्षांपासून माझ्या मनात जे दुःख होतं त्याच्यापासून मला मुक्तता मिळालेली आहे. रिलीज रिलीज रिलीज. सो येस, डेफिनेटली आता आपण एक स्टोरेज क्रिएट केलेलं आहे. कशासाठी? भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी. येस. नाव रब युअर हँड, जेंटली रब युअर हँड्स अँड अप्लाय दिस एनर्जी ऑन युअर फेस, ऑन युअर बॉडी. संपूर्ण बॉडीवर, फेसवर ती एनर्जी ग्रहण करायची. ज्यांना ज्यांना वाटतं भविष्यात माझी प्रगती व्हावी,
त्यांनी त्या एनर्जीला रिलीज करायचं आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की नको अजून दुःख माझ्या आयुष्यात यावे, तर त्यांनी ते दुःख कवटाळून बसायचं. सो चॉईस इज युअर्स. दोन्ही चॉईस आहेत तुमच्याकडे. कुठलं घेणार तुम्ही ऑप्शन, नंबर 1 की नंबर 2? येस, नंबर 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, बरं. सो आफ्टर फॉरगिव्हनेस काय वाटतंय तुम्हाला? येस, उषा, व्हॉट यू फील नाउ? असं थोडं रिलीफ वाटतंय. रिलीफ असं वाटतंय, डोकं थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतंय. हलकं झालंय. ओके, सोनाली, हाऊ यू मॅम फील? छान वाटतंय. फक्त मला आहे ना, मी असं कोणाच्या डोक्यात नाही धरून बसत. मी जे असेल ना ते बोलून मोकळी होते. आणि मग परत म्हणजे मुफट, थोडक्यात मुफट. मुफट बोलू असं त्यांच्या मनात काही नसतं, त्यामुळे ते बोलून मोकळं व्हायचं, व्यक्त होणं गरजेचं आहे. येस. उज्ज्वला चव्हाण, हाऊ यू फील? थोडस रिलॅक्स वाटतंय? हो हो हो. ओके, आणि मी एक मिनिट, एक मिनिट. अनम्यूट करा, परत म्यूट झाला. ओके, पल्लवी म्हणतात खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. चांगलं वाटतंय. आणि कोणी काय बोललं तर डोक्यात धरून नाही ठेवायचं हे ठरवलं. येस. अश्लेष कुमार, कुमार कोण आहे बरं? नाव आहे आणि लेडीज आहेत तिथे. ओके, बोला. अनम्यूट करायचे. येस, हाऊ यू फील? खूप छान वाटते आता मला. जेवढं माफ केलात मनावर त्यांना सगळ्यांना, माफ केलात? 10-12 लोक हो होते, कोण त्यांना सगळ्यांना? हो हो. ओके, चलो. रेखा मॅडम, रेखा बोपटे, बरोबर बोलली का नाव? अनम्यूट करा स्वतःला. येस, आपण चॅट बॉक्स मधले मेसेज पण बघूया. ओके, क्लिअर क्लिअर क्लिअर, एकदम शांत वाटतंय. थँक्यू. प्रतिभा म्हणतात फिलिंग रिलॅक्स. थँक्यू. पंडित म्हणतात एकदम शांत वाटतंय. ओके. आदिती, मी पण बोलून मोकळी होते. व्हेरी गुड, छान खूप वाटते. छान, नाईस, व्हेरी गुड. चलो, नाव घेतलं. ओके. सो आता पुढे काय करायचं? छान वाटतंय वगैरे सगळं ठीक आहे. मग आता पुढे काय करायचं? चला आपण आता पुढे बघूया. ठीक आहे. सो फॉरगिव्हनेस ही तुमची चॉईस आहे की ते केल्यामुळे तुम्ही एकतर रिलीज होता, फ्री होता. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक आहेत त्यांना फुल गॅरंटी आहे मी 150 वर्ष जगणार आहे किंवा मी 100 वर्ष जगणार आहे? त्यांनी फक्त हँड रेज करा. उषा मॅडम, सोनाली मॅडम, हँड रेज केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का 150 वर्ष जगणार आहात? ओके, ओके. हा, तुम्हाला माहित आहे का तुम्ही किती वर्ष जगणार आहात? नाही माहित. मग मला सांगा, आज इथे आपला आज भरोसा नाही, मी उद्या आहे की नाही. मग का बरं एवढं सगळं दुःख, राग, रुसवा कवटाळून बसायचं आपल्याला? नाही. तो त्यासाठी आपल्याला रिलीज व्हायचंय. बिकॉज अवर लाईफ इज सो शॉर्ट. फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. आणि म्हणूनच आत्ता त्या व्यक्तींबद्दल राग, रुसवा सगळं सोडून आपण फोकस कशावर करायचं? आपल्या प्रायोरिटीजवर. की मला भविष्यात काय करायचंय, मला कशावर काम करायचंय, मला माझं करिअर बनवायचंय, त्याच्यावर मला फोकस करायचं. ना की मला तो व्यक्ती काय म्हणतोय किंवा त्या व्यक्तीबद्दल मी नाराज आहे किंवा माझी नाराजी आहे त्याबद्दल, त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा मी माझा वेळ, मी माझा टाइम कुठे इन्व्हेस्ट करणार आहे? भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवर, किंवा मी प्रेझेंटमध्ये चांगला राहीन. राईट? आणि येस, त्यासाठी आपल्याला आपला लाईफ पर्पज माहीत असायला पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये पुढच्या 5 वर्षांसाठी काय करायचं आहे, किंवा ऍटलिस्ट पुढच्या 2 वर्षामध्ये मला माझ्या जीवनामध्ये काय काय चेंजेस निर्माण करायचे आहेत. सो त्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात? तुमच्याकडे प्लॅनिंग आहे पुढील 2-5 वर्षाचं? नसेल तर व्हेरी बॅड. तुम्ही आजच तुमच्या पुढील 2 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं प्लॅनिंग रेडी ठेवा. कारण आता तुम्हाला तुमचे एफर्ट्स, तुमची एनर्जी कुठे टाकायची आहे?
तुमच्या प्रायोरिटीजवर, तुमच्या ड्रीम्सवर. ओके, क्लिअर आहे सगळं? येस. कारण टाइम सगळ्यांकडे शॉर्ट आहे आणि त्यासाठी द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मनी अँड टाइम, you always know how much money you have, but you never know how much time you have. सो इथे बसलेल्या अनेकांना मी विचारू शकते, मॅडम तुमचं बँक बॅलन्स किती आहे? बरीच लोक मला आन्सर सांगतील. पण मी विचारलं, मॅडम तुमच्याकडे वेळ किती आहे आता? सांगेल का कोणी मला? नाही. पैसा मोजता येतो, पण आपण किती जगणार आहोत, वेळ मोजता येतं का? नाही. आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचंय. नको तिथे कुठेही आपल्याला त्या निगेटिव्ह थॉट्सवर विचार न करता आपली एनर्जी आपल्या पॉझिटिव्हिटीसाठी, आपल्या भल्यासाठी आपल्याला इन्व्हेस्ट करायची आहे. मी इन्व्हेस्ट शब्द वापरला कारण इन्व्हेस्टमेंट नेहमी आपल्याला मल्टिपल रिझल्ट देते. सो आय यूज युअर इन्व्हेस्टमेंट. सो येस, डेफिनेटली तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीने काम करायचं आहे. ओके, क्लिअर? आपल्याकडे वेळ आहे तर तो वेळ आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी स्पेंड करायचा आहे. आता टीव्हीवरच्या मालिका वगैरे सगळं थोडंसं बंद करायचंय, कारण आपल्याला माहितीये रील्स बघायला लागलो तर तिथे जिथे 10 मिनिटं जाणार असतात तिकडे आपल्याला 2 ते 3 तास जातात. त्यांना पैसे मिळतात, आपल्याला पैसे मिळतात का? नाही. सो आपला वेळ कुठे जायला पाहिजे? आपल्या चांगल्यासाठी, आपल्याला यशस्वी होण्यासाठी. येस, आता आपण पुढे जाऊया. सो फाइंड युअर लाईफ पर्पज. जर तुम्हाला अजूनही तुमचा लाईफ पर्पज माहीत नसेल तर डेफिनेटली तो फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मला जीवनामध्ये काय काम करायचंय किंवा मला काय करायला आवडतं, माझी आवड कशात आहे, ऍटलिस्ट या गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं फार फार गरजेचं आहे. तरच तुम्ही त्याच्यावर तुमच्या गोल्सवर काम करू शकता. जर तुम्हाला तुमचं लाईफ पर्पजच माहीत नसेल, तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहेत तेच माहीत नसेल, तर तुम्ही सांगा तुमची स्वप्न फुलफिल करणार आहात का? नाही. येस. आणि त्यासाठी एक महत्वाची प्रेयर आहे, होपोनोपोनो प्रेयर. ती आज मी तुम्हाला सांगते काय आहे. ही प्रेयर तुमच्या घरी लावायची आहे. याला म्हणतात होपोनोपोनो प्रेयर. ज्यांना ज्यांना तुम्ही दुःख दिलेलं आहे त्यांना म्हणायचंय मनातल्या मनात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. ओके. त्यानंतर त्यांनी आपल्याला माफ केलेलं आहे असं समजून म्हणायचंय, थँक्यू, आय लव्ह यू. दॅट्स इट. ही प्रेयर जसं जसं आपण बोलायला सुरुवात करतो तसं आपण आपल्या कर्मातून बाहेर यायला लागतो. अशी ही अमेझिंग आणि रिझल्ट देणारी प्रेयर आहे. सो ही प्रेयर तुम्ही सगळ्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस, थँक्यू सो मच. क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल. येस. आणि उद्या आपण एक अमेझिंग टॉपिक घेणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनी हजर राहायचं आहे. बरं, आज महत्वाचं एक सांगते तुम्हाला. आजचा माझा हा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल किंवा कुठेतरी माझी मदत झाली असेल, एक 5% तुमचे विचार, तुमचे थॉट्स कुठेतरी चेंज होण्याबाबत, तर नक्कीच आपला चॅट बॉक्स ग्रुपमधला बॅच 22 मी ओपन करणार आहे काही वेळासाठी. सो तुम्ही तुमचं मत मला तिथे मांडायचं आहे. ओके. सो थँक्यू सो मच. उद्या ठीक आपण भेटणार आहोत याच वेळेला दुपारी 2 वाजता. बरं, आता लक्षात घ्या, मे बी 2-5 वगैरे पण होऊ शकतील, कारण माझी आधीची बॅच सुरू असते, ती बॅच संपल्यावरच माझी ही बॅच चालू होते. ठीक आहे. सो येस, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ.